नेवासा नगरपंचायत चौकात संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी। नेवासा नगरपंचायत चौक येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन निलेश शेंडे नानासाहेब शेंडे यांनी केले होते। तसेच नेवासा नगरपंचायत मध्ये डॉक्टर करणसिंह घुले व महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी केले होते। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी ऋषिकेशनाथ महाराज यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले यांनी संत रोहिदास महाराज यांच्या विचारधारा, समाजसुधारणेतील योगदान व त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली व मार्गदर्शन केले। तसेच संजय सुखदान यांनी संत रोहिदास महाराज यांच्या कार्याची दखल घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले व जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी निरंजन डहाळे, कृष्णा परदेशी यांनी आपल्या मनोगतातून संत रोहिदास महाराजांच्या समता, बंधुता व मानवतेच्या संदेशावर प्रकाश टाकला। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना रुग्णांसाठी उपलब्ध करून नगरपंचायतीने एक चांगले पाऊल विकासाकडे ठेवले। कार्यक्रमास नगरसेवक राजू काळे, प्रवीण सरोदे, पप्पू परदेशी, डॉक्टर शेखर, डॉक्टर गोरे, निरंजन डहाळे, अंकुश मस्के, भाऊसाहेब मामा वाघ, हिरामन धोत्रे, संजय सुखदान, नंदकुमार पाटील, बंडू शिंदे, माधव नन्नवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुधाकर शेंडे, रवींद्र पिंपळे, संतोष शेंडे, निलेश शेंडे, माधव नन्नवरे, गोकुळ गलाटे, संतोष चक्रनारायण, सूर्यकांत संदपाळ, मानासाहेब संदपाळ, जालीधर शेंडे, रवींद्र कोठे, सुनील चक्रनारायण शेंडे, ऋषिकेश संदपाळ, मोतीराम शेंडे, भारत शेंडे, गणेश शेंडे, भगवान शेंडे, मनोज चक्रनारायण, सुधीर चक्रनारायण, विजय कापसे, नानासाहेब शेंडे, रवी शेंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले। संपूर्ण कार्यक्रमात संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा जागर, सामाजिक सलोखा व एकतेचा संदेश देण्यात आला। यांच्या जयंतीच्या निमित्ताने नगरपंचायत आरोग्य साधना हा एक अभिनव उपक्रम आपण आज सुरू करत आहोत। नगरपंचायतच्या साठी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नेवासा आणि आपला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे जे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येणारे दोन ज्या आस्थापना आहेत, ज्या आरोग्यासाठी समर्पित आहेत आणि त्या आस्थापनांनी हा सुरू केलेला एक उपक्रम महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीचा हा उपक्रम आपण आज सुरू करत आहोत। याची मी आपल्याला थोडक्यात माहिती देतो की आपण 26 जानेवारीच्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या वेळी नेवाशाच्या आरोग्य सुविधा ज्या आपल्याकडे आहेत त्या आरोग्य सुविधांना एक सूत्रात बांधण्याचं आणि त्याचा सामान्य नागरिकांना फायदा व्हावा अशा हिशोबानं अधिकाऱ्यांशी चर्चा केली। आपला त्या ठिकाणी संकल्पना त्यांना सांगितली आणि त्या ठिकाणी त्यांनी या संकल्पनेला मान्यता दिली। त्याबद्दल आपण सर्व अधिकाऱ्यांचं आणि या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित असलेले आपल्या नेवासा PSC ला अतिशय चांगलं काम करणारे आमचे मित्र डॉक्टर सिद्दीकी शेख सर यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया। कारण आज एक मलिकांचन योग आपल्या समोर आहे। आज या ठिकाणी जगाला समानत्वाचा संदेश देणारे मनगंगा कबड्डीने गंगा हा उपदेश सांगणारे महान संत और समाज सुधारक संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी तमाम भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो आमच्या शेंडे कंपनीचे त्यांनी जयंतीचा अभिवादन कार्यक्रम आयोजित ठेवला। धन्यवाद। आज रोहिदास जयंती निमित्त आज आपल्या शहरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आपला दवाखाना हा बरेच वर्षापासून तिथं नेवासात आला नाही, पण तो चालू नव्हता। तर या जयंतीनिमित्त औचित्य साधून डॉक्टर साहेबांनी संकल्पना सर्व नगरसेवकांसमोर मांडली आणि आम्ही सर्वांनी मिळून हा दवाखाना आपल्याला पुन्हा जनतेच्या सेवेसाठी कसा चालू करता येईल या धोरणाने
आज आपण त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि तो दवाखान्याच्या जास्तीत जास्त नेवासकर असतील, तालुक्यातील असतील, सर्व जनतेने त्याची आपल्याला कसा उपभोग घेता येईल ते बघावे. तिथं डॉक्टर शेख सर आहेत, ते 1 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत 1 ते 5 महिन्यातील या तारखेला उपलब्ध असणार आहे. या गोष्टीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा. कारण खूप जरी दुखत असलं तर हॉस्पिटलमध्ये 500 रुपये खर्च लागतो. तो खर्च वाचावा यासाठी आपण ही योजना पुन्हा चालूच होती, पण त्याला बंद पडलेली कुणी तिथे जात नव्हतं, त्याचं कुलूप होतं. ही योजना आपण पुन्हा चालू केलेली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि संत रविदास जयंतीनिमित्त पुन्हा एकदा त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो. जय जय महाराज. जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्व नेवासकर आणि सर्व आपल्या कर्मकार समाजाचे बांधवांनी या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि या रविदास महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अत्यंत चांगला उपक्रम या नेवासा नगरपंचायतच्या डॉक्टर करंजुले आपले नगराध्यक्ष यांच्या मार्फत एक जे आपला दवाखाना होता तर तो होता पण नसल्यासारखा होता, तो आज या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं एक त्याला चालू करण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि या दवाखान्याच्या निमित्तानं जे नेवासा शहरातील जे गोरगरीब जे सगळे लोक आहेत तर त्यांना एक चांगल्या प्रकारची सुविधा या दवाखान्याच्या ठिकाणी मिळणार आहे. जो कामगार वर्ग आहे त्यांची या ठिकाणी चांगली सुविधा या नगरपंचायतच्या मार्फत झालेली आहे. तरी या आपल्या दवाखान्याची वेळ ही आपली दुपारी 2 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत. म्हणजे जेणेकरून दुपारनंतर जो आपला कामगार वर्ग जो बाहेर कामाला जात असतो तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी होऊ नये म्हणून ही दुपारनंतर ती संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ती वेळ आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. तरी या सुविधेचा सर्व जास्तीत जास्त नेवासकरांनी त्या ठिकाणी लाभ घ्यावा एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या रविदास महाराज जयंतीनिमित्त विनोदराव वादन व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे दादा गटाचे होते पुन्हा एकदा अभिवादन. सगळ्या संस्कृतींचा त्यांनी अभ्यास केला. हिंदू धर्माच्या जागरणासाठी त्यांनी अनेक कवनं लिहिली आणि समाजाचं त्यांनी प्रबोधन केलं. हा काळ साधारण 800-850 वर्षापूर्वीचा होता. त्या काळात समाज अशिक्षित होता, दारिद्र्यानं पिकलेला होता आणि अनेक पद्धतीच्या अंधश्रद्धा समाजात रूढ झालेल्या होत्या. या अंधश्रद्धांवर त्यांनी आपल्या शब्दांनी प्रहार केले. अंधश्रद्धांपासून समाजाला प्रवृत्त केलं, समाजाला ज्ञानाचा मार्ग दाखवला आणि असा संत कामातून भगवंताच्या सिद्धतेकडे कसं जायचं याचं आयुष्यभर समाजाला मार्ग दाखवत होता. त्यांनी जे उपदेश केला त्या उपदेशातला सर्वात महत्वाचा भाग नेहमी आपल्याला सांगितला जातो, मन चंगा तो कटोती में गंगा. याच त्यांच्या उपदेशाला अनुसरून आम्ही नगरपंचायत नेवासा या ठिकाणी आज एक आपला दवाखाना या उपक्रमामध्ये आरोग्य साधना नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या ज्येष्ठ नागरिकांना, ज्या रुग्णांना नियमितपणे रक्ताची तपासणी करावी लागते अशा रुग्णांची रक्ताची तपासणी, त्याच्यावरील वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार हे पूर्णतः मोफत या ठिकाणी महिन्याच्या 1 तारीख ते 5 तारीख या वेळेत केले जाणार आहेत. सर्व रुग्णांनी, गरजूंनी, सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. हा उपक्रम फक्त रुग्णांसाठीच आहे असं नाही,
त्यांना कुणाला सावधगिरीचा उपाय म्हणून आपल्या शरीरात काय चाललंय हे जर तपासून घ्यायचं असेल तर त्यांनी या काळामध्ये आपल्या रक्ताची तपासणी करून घ्यावी. यामध्ये आपल्याला रक्त घटक त्याच्यातले पेशी त्याचबरोबर रक्तातील शर्करेचं प्रमाण 3 महिन्याच्या सरासरीचं प्रमाण लिव्हरच्या संबंधितल्या पूर्ण टेस्ट किडनीच्या संबंधितल्या पूर्ण टेस्ट आणि हृदया संबंधित लिपिड प्रोफाईल वगैरे अशा सर्व टेस्ट या उपक्रमांतर्गत केल्या जातील. त्याचप्रमाणे कॅल्शियमचे मार्कर त्याचप्रमाणे कॅन्सरचे जे मार्कर्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी तपासले जातील जेणेकरून कॅन्सरचं शरीरात होणारं निदान हे जर वेळेत झालं. डॉक्टर करायचे होते डॉक्टर देवरे आमचे कडू पाटील आणि इतर सर्व सहकारी तर त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो व थांबतो. राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.